नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण पल्स फील्ड जेल इलेक्ट्रोफोरेसिस हा टॉपिक डिस्कस करणार आहोत. आणि आपण हा टॉपिक डिस्कस करतो आहे त्याच्या ऑलरेडी नोट्स जे असतील त्या मी टेलिग्राम चॅनलवरती टाकलेल्या आहेत आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. तर आपण हा टॉपिक डिस्कस करतो आहे. हा पल्स फील्ड जेल इलेक्ट्रोफोरेसिस मेनली लार्जर DNA मॉलिक्यूल सेपरेशनसाठी वापरल्या जातं. तसंच आपण त्याचं प्रिन्सिपल, त्याचं प्रोसिजर, ॲप्लिकेशन, ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस आपण इन डिटेल ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला तर हा व्हिडिओ सुरुवात करूयात. सर्वात प्रथम पल्स फील्ड जेल इलेक्ट्रोफोरेसिस म्हणजे काय ते आपण पाहूयात. तर पल्स फील्ड जेल इलेक्ट्रोफोरेसिस हे मी मगाशी सांगितलं की लार्ज DNA मॉलिक्यूल सेपरेशनसाठी वापरलं जातं, जे की 50 KB पर्यंत जे काही मेगाबेसिस असतात, जे साईजमध्ये जे असतात त्यांना जे काही DNA मॉलिक्यूल असेल ते सेपरेशन करण्यासाठी याचा वापर हा केला जातो. याच्यामध्ये अल्टरनेटिंग इलेक्ट्रिक फील्डचा वापर करून याचं हे सेपरेशन जे काय असेल मॉलिक्यूलचं ते केलं जातं. आणि ही जी काही टेक्निक आहे ती जेल इलेक्ट्रोफोरेसिसपेक्षा ॲडव्हान्स आहे, डिझाईन अशी केलेली आहे जेणेकरून याच्यामध्ये लार्ज DNA फ्रॅगमेंट हे सेपरेशन होऊ शकतील. आणि जे काही आपलं जे ॲग्रो जेल इलेक्ट्रोफोरेसिस आहे त्याच्यापेक्षा ही थोडीशी इफेक्टिव्ह किंवा ॲडव्हान्स टेक्निक ही मानली जाते. तर त्याचा आता आपण मेन प्रिन्सिपल पाहूयात. तर पल्स फील्ड जेल इलेक्ट्रोफोरेसिस हे मेनली ज्या वेळेस इलेक्ट्रिक फील्ड हा DNAवरती अप्लाय होतो त्यावेळेस जे काही मायग्रेशन वगैरे असेल ते DNA मॉलिक्यूलचं चालू होतं, जे की आपल्याला माहिती आहे DNA हा निगेटिव्हली चार्ज आयटम आहे. तो पॉझिटिव्ह साईड म्हणजे ॲनोडकडे मायग्रेट व्हायला चालू होतो. आणि जर आपण पाहिलं ट्रेडिशनल जेल इलेक्ट्रोफोरेसिसमध्ये काय होतं, DNA हा ॲग्रो जेलमध्ये लिनियर फॅशनमध्ये त्याच्या साईजनुसार त्याचं सेपरेशन हे होत असतं. पण याच्यामध्ये DNA मॉलिक्यूल जे की लार्जर असतात, 50 KBपेक्षा जास्त असतील, तर ते सुद्धा याच्यामध्ये स्लोली किंवा जे काही सेपरेशन असेल ते कॉन्व्हेन्शनल जे इलेक्ट्रोफोरेसिसमध्ये होत असतं. पण याच्यामध्ये जर आपण पाहिलं हे आपण पिरियडिकली चेंजिंग करत असतो, म्हणजे इलेक्ट्रिक फील्डची जी काही डायरेक्शन असेल ती चेंज करत असल्यामुळे जे काही लार्जर DNA मॉलिक्यूल असतील ते रिओरिएंट होतात आणि मायग्रेट करायला लागतात वेगवेगळ्या मल्टिपल डायरेक्शनमध्ये, जेणेकरून त्याचं सेपरेशन हे होऊ शकतं. आणि जे की मेनली त्याच्या साईजनुसार त्याचं सेपरेशन हे ह्या पल्स फील्ड इलेक्ट्रोफोरेसिसमध्ये होत असतं. तर आता आपण त्याचं प्रिन्सिपल पाहिलं, तर आता प्रोसिजर इन डिटेल आता ती प्रोसिजर आपण पाहूयात. तर सर्वात प्रथम जे काही DNA सॅम्पल असेल ते प्रिपरेशन केलं जातं. ती फर्स्ट स्टेप आहे. DNA याच्यामध्ये जे काही ॲग्रो जेल मॅट्रिक्समध्ये एम्बेडेड केला जातो, ह्या प्रोसेसला प्लगिंग म्हटलं जातं. आणि हे जे काही DNA टिपिकली ज्या वेळेस त्याच्यामध्ये एम्बेडेड केलं जातं ते लो मेल्टिंग पॉईंट जे काय ॲग्रोस असेल किंवा सॉलिडिफाय किंवा जे ब्लॉक असतील त्याच्यामध्येच एम्बेडेड केलं जातं. त्याच्यानंतर DNA हा रिस्ट्रिक्शन एन्झाईमसोबत ट्रीट केला जातो. ज्यावेळेस रिस्ट्रिक्शन बेस्ड ॲनालिसिस हे ज्यावेळेस करायचं असेल त्यावेळेसच जे काही रिस्ट्रिक्शन एन्झाईमचा वापर हा DNA सोबत ट्रीट करण्यासाठी वापर केला जातो, जेणेकरून हे DNA हे स्मॉलर फ्रॅगमेंटमध्ये डायजेस्ट होतील किंवा कट होतील. आणि जर आपण पाहिलं जे काही पूर्ण आपल्याला जिनोम ॲनालिसिस जर करायचं असेल तर त्याच्यासाठी रिस्ट्रिक्शन डायजेशन केल्याशिवाय उपयोग नाही. नाहीतर मग ते पूर्ण जे काही जिनोम ॲनालिसिस आहे ते पूर्णपणे ॲनालिसिस होणार नाही. आधी रिस्ट्रिक्शन एन्झाईमसोबत त्याला ट्रीट करावं लागतं, त्याचे DNAचे स्मॉलर फ्रॅगमेंट करावे लागतात. त्याच्यानंतर त्याचं सेपरेशन वगैरे असेल ते होऊ शकतं. त्याच्यानंतर दुसरी मेन स्टेप आहे लोडिंग द जेल. तर याच्यामध्ये जो काही जेल प्लग असेल तो जे काही आपण त्याच्यामध्ये DNA हा प्लेस केलेला आहे तो ॲग्रो जेलच्या वेलमध्ये पोर केला जातो. ही दुसरी मेन स्टेप आहे. त्याच्यानंतर जे काही पल्स फील्ड जेल इलेक्ट्रोफोरेसिस जे जेल सेटअप आहे, म्हणजे त्याच्यामध्ये या जेलमध्ये जे काही बफर सोल्युशन असेल ते सबमर्ज केलं जातं. आणि पल्स फील्ड इलेक्ट्रोफोरेसिसमध्ये जे काही ॲपरेटस आहे याच्यामध्ये अल्टरनेटिंग फील्ड जो काय असेल इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केला जातो, जेणेकरून जे काही ॲपरेटस असेल ते टिपिकली 2 इलेक्ट्रॉनने अपोजिट साईडने जे काही जेलच्या हे प्लेस केलेलं असतं. तर असं मेनली जे काही सेटअप आहे त्या पल्स फील्ड जेल इलेक्ट्रोफोरेसिसचा ॲपरेटसचा पाहायला मिळतो. त्याच्यानंतर लास्टला म्हणजे
इलेक्ट्रिक फील्ड मेनली हे त्याच्यात काम करत असतं. म्हणजे अल्टरनेटिव्ह डायरेक्शनला इलेक्ट्रिक फील्ड हे अप्लाय केल्यानंतर जी जी काही पोलॅरिटी असेल त्या इलेक्ट्रिक फील्डची ती पिरियडिकली चेंज केली जाते किंवा एखाद्या काळानंतर किंवा एखाद्या ड्युरेशननंतर इंटरवलनंतर त्याची जी काही इलेक्ट्रिक फील्ड असेल ती चेंज केली जाते. आणि त्याच्यामुळे ह्या चेंजेसमुळे जे काही DNA फ्रॅगमेंट आहे ते रिओरिएंट होतात आणि लार्जर फ्रॅगमेंट हे जास्त प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात फास्टर मूव्ह होतात आणि जे काही स्लोअर मॉलिक्यूल असतील ते आपल्याला कमी प्रमाणामध्ये त्याचं मायग्रेशन किंवा ट्रान्सपोर्टेशन हे झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि ज्यावेळेस पल्स टाईम आणि फील्ड अँगल हे आपण ज्यावेळेस ॲडजस्ट करतो त्याच्यानंतरच जे काही स्पेसिफिक फ्रॅगमेंट साईज असलेले जे काही मॉलिक्यूल असेल त्याचं सेपरेशन हे होऊ शकतं. आणि शॉर्टर जे काही पल्स टाईम असेल ते काय करतात, स्मॉलर फ्रॅगमेंटला सेपरेट करतात आणि लॉंगर जो काही पल्स टाईम असेल तो लार्जर फ्रॅगमेंटच्या सेपरेशनसाठी वापर हा केला जातो. त्याच्यानंतर जे काही DNA फ्रॅगमेंट असतील ते नंतर सेपरेशन केलं जातं. म्हणजे ज्या वेळेस पल्स फील्ड हे जी प्रोसेस आहे चालू असते त्यावेळेस DNA मॉलिक्यूल हे मल्टिपल डायरेक्शनमध्ये त्याचा एक्सपिरियन्स हे होत असतं. त्यामुळे DNA फ्रॅगमेंट काय असेल डिफरंट साईजला त्या जेलवरती ट्रॅव्हल करतात, डिफरंट रेटमध्ये ट्रॅव्हल करतात आणि याच्यामध्ये त्यामुळे त्याच्यावरती डायरेक्टली अलाउमेंट केली जाते जेणेकरून त्याचं सेपरेशन हे होऊ शकतं बेस्ड ऑन देअर साईज. आणि लार्जर फ्रॅगमेंट हे जास्त टाईम लावतात रिओरिएंटला आणि जे काही ट्रॅव्हलिंग असेल ती त्याची स्लोली होते आणि स्मॉलर फ्रॅगमेंट हे रिओरिएंट व्हायला फास्टर होतात आणि त्याचं जे काही ट्रॅव्हलिंग असेल ती थ्रू द जेल ही फास्ट आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे व्हाईस वर्सा आहे. ज्या वेळेस जे काही लार्जर मॉलिक्यूल असेल त्याला टाईम का बरं लागतो, कारण की त्याला रिओरिएंट करायचं आहे आणि तो त्याच्यानंतर मगच तो जो त्याचं कारण की ज्या वेळेस एका साईडने आपण त्याला पल्स फील्ड जे काही इलेक्ट्रिक फील्ड आहे ते अप्लाय केल्यानंतर तो मायग्रेट होणार आणि नंतर दुसऱ्या ठिकाणून जर आपण त्याला इलेक्ट्रिक फील्ड जो आहे तो मल्टिपल डायरेक्शनने इंटरवल नंतर आपण चेंज केला तर त्यानंतर तो त्या डायरेक्शनपासून दुसऱ्या पुढं डायरेक्शनपर्यंत तो सेपरेशन होतो. म्हणजे ह्याच्यामध्ये जास्त वेळ लागतो. पण जे स्मॉलर मॉलिक्यूल असतात ते ज्या जेलमधून फर्दर ट्रॅव्हल हे होऊन जातात, लवकरात लवकर त्याचं सेपरेशन हे होतं. आणि रिझोल्युशन ऑफ दी सेपरेशन हे कशावरती डिपेंड असतं, DNA फ्रॅगमेंटच्या साईजवरती. ज्यामुळे पल्स फील्ड जो टाईम असेल, अँगल असेल हा अप्लाय केल्यानंतर त्याचं सेपरेशन DNA फ्रॅगमेंटचे होत असतं. तर मेनली ही जी टेक्निक आहे लार्जर मॉलिक्यूलला सेपरेशन करण्यासाठी वापरली जाते. ज्या वेळेस आपण इंटरवल नंतर इलेक्ट्रिक फील्ड हा चेंज करतो त्याच्यानंतरच जे काही लार्जर मॉलिक्यूल असतील ते फास्टर मूव्ह करतात आणि स्मॉलर मॉलिक्यूल आपल्याला माहितीच की त्यांच्यामध्ये जी साईज असेल त्याच्यानुसार ते सेपरेशन होत असतं. पण ज्यावेळेस आपण इलेक्ट्रिक फील्ड ही चेंज करत असतो त्यावेळेसच जे काही लार्जर मॉलिक्यूल असतील त्याचं जे काही मुवमेंट असतील, मायग्रेशन असेल ते आपल्याला फास्टर झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर डिटेक्शन ऑफ अ सेपरेटेड फ्रॅगमेंट, तर ज्या वेळेस इलेक्ट्रोफोरेसिस हे पूर्णपणे कंप्लीट होतं ते जो काही जेल असेल तो आपण DNA बाइंडिंग डायसोबत किंवा आधीच आपण ही प्रोसेस करायची असते जेणेकरून जे DNA फ्रॅगमेंट असेल ते आपल्याला इझिली व्हिज्युअलाइज होतील. त्याच्यामध्ये DNA बाइंडिंग डाय हे टाकले जातात, इथिडियम ब्रोमाइड किंवा जे SBR ग्रीन असेल किंवा जेल रेड असेल याचा वापर करून जे काही बाइंडिंग डाय म्हणून याचा वापर केला जातो जेणेकरून हे जे काही DNA बँड असतील ते UV लाईट खाली आपल्याला एक्सपोज केल्यानंतर ते जेल जे काही असेल ते एक्सपोज करतो आपण UV लाईट खाली. त्याच्यानंतर आपल्याला जे काही DNA बँड असतील ते व्हिज्युअलाइज व्हायला चालू होतात. तर ही झाली त्याची मेन प्रोसिजर. तर आता आपण त्याचे ॲप्लिकेशन पाहूयात. तर सर्वात पहिलं जे ॲप्लिकेशन आहे ते जिनोम मॅपिंगमध्ये याचा वापर केला जातो. म्हणजे लार्जर जिनोम जे काही असतील स्ट्रक्चरने जे काही लार्जर जिनोम असतील जे काही व्होल क्रोमोझोम असेल त्याचा मॅपिंग हे आपण करू शकतो. आणि याच्यामुळे जे काही लार्जर जेनेटिक एलिमेंट असतील किंवा ऑर्गनायझेशन असेल विदिन द जिनोम याच्यामुळे पूर्णपणे जिनोमिक DNAचा आपण ॲनालिसिस हा करू शकतो. किंवा
काही जे काही DNA फ्रॅगमेंट व फिंगरप्रिंटिंग जे बॅक्टेरिया आहे, साल्मोनेला असेल, इशर्शिया कोलाई असेल, असे वेगवेगळे जे काही DNA फिंगरप्रिंटिंगचे जे काही बॅक्टेरिया असतील त्याला ट्रॅक करण्यासाठी किंवा त्याच्या इपिडेमिओलॉजिकल स्टडीसाठी डिफरंट स्ट्रेनचा वापर केला जातो. तसंच जर आपण पाहिलं, जे काही लार्ज स्केल स्ट्रक्चरमध्ये जे काही व्हेरिएशन असतं, डिलेशन असतं, इन्व्हर्जन असतं किंवा ट्रान्सलोकेशन असतं ते क्रोमोझोमचं, ते सुद्धा स्टडी करण्यासाठी याचा वापर केला जातो. तर हे झालं त्याचं ॲप्लिकेशन. आता आपण त्याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस पाहूयात. तर मेनली ॲडव्हान्टेजेस आपण जर पाहिलं, लार्ज DNA मॉलिक्युल याच्यामध्ये आपण सेपरेशन करू शकतो, जे की त्याचे 50 kb जे काही सर्व्हल मेगा बेसेस असतील ते रेंज असली पाहिजे. आणि जे काही स्टँडर्ड जेल इलेक्ट्रोफोरेसिसमध्ये हे पॉसिबल नाही होत. जे काही लार्जर मॉलिक्युल असेल त्याच्यात सेपरेट नाही होत. स्मॉलर मॉलिक्युल त्याच्यात इझिली सेपरेट होतात. पण जर आपल्याला लार्जर मॉलिक्युल सेपरेट करायचे असेल तर आपण ही जी टेक्निक आहे, पल्स फिल्ड जेल इलेक्ट्रोफोरेसिस आहे, त्याचा वापर करू शकतो. आणि ही हायली इफेक्टिव्ह आहे, जेणेकरून होल जेनोम ॲनालिसिस आपण याच्यामध्ये किंवा जेनोमिक फिंगरप्रिंटिंग आपण करू शकतो. आणि याच्यामुळे जे काही कॉम्प्लेक्स जिनोम असेल किंवा बॅक्टेरियल स्ट्रेन असेल ते रिझॉल्व करण्यासाठी याच्यामध्ये कॅपेबिलिटी किंवा कॅपेबल आहे. तसंच आपण जर पाहिलं, याचे ॲडव्हान्टेजेस पण आहेत, तसंच डिसॲडव्हान्टेजेस पण असतात प्रत्येक गोष्टीचे. ही एक स्पेशलाइज इक्विपमेंट आहे किंवा याचा ॲपरेटस हे याचं सेपरेटली येतं पल्स फिल्ड जेल इलेक्ट्रोफोरेसिसचं. त्यामुळे ज्यावेळेस आपल्याला लार्जर DNA फ्रॅगमेंट जर सेपरेशन करायचं असेल तर हे स्पेसिफाईड इक्विपमेंट किंवा जे ॲपरेटस आपल्याला लागतं, हे त्याचं मेन आहे. आणि मोर टाईम कन्झ्युमिंग आहे जेल इलेक्ट्रोफोरेसिस. म्हणजे जे ट्रेडिशनल जेल इलेक्ट्रोफोरेसिस आहे त्याच्यात आपण पाहिलं तर त्याच्यात लवकर सेपरेशन हे होत असतं, पण याच्यामध्ये टाईम कन्झ्युमिंग, कारण की आपण वेगवेगळ्या इंटरवलनंतर इलेक्ट्रिक फील्ड हा चेंज करतो आहे. त्याच्यामुळे जे काही लार्जर मॉलिक्युल असेल त्याचं सेपरेशन व्हायला मदत होत आहे. पण ही टाईम कन्झ्युमिंग आपल्याला पाहायला मिळतं, कारण की आपण इंटरवलनंतर जो इलेक्ट्रिक फील्ड आहे तो चेंज करतो, त्यामुळे टाईम कन्झ्युमिंग तर आहेच. तर आपण पाहिलं, आणि जे काही कॉम्प्लेक्स आणि हे जे काही पल्स कंडिशन आहे, इलेक्ट्रिक फील्ड जे काही पल्स कंडिशन आहे ते केअरफुल ऑप्टिमायझेशन वगैरे असेल किंवा टेक्निकली हे हँडल करण्यासाठी खूप कॉम्प्लेक्स ही जी टेक्निक आहे ती म्हटली जाते. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पल्स फिल्ड जेल इलेक्ट्रोफोरेसिस हे जी टेक्निक आहे ती मेनली कशी यूज केली जाते, कसं त्याची प्रोसिजर आहे, एक मेनली लक्षात ठेवा. ही जी पल्स फील्ड, काही जण विचारतील की पल्स फील्ड जेल इलेक्ट्रोफोरेसिसमध्ये लार्जर मॉलिक्युल हे फास्टर मायग्रेट होतात. ज्यावेळेस आपण इंटरवलनंतर इलेक्ट्रिक फील्ड हा अल्टरनेटली अप्लाय करतो, त्यावेळेसच जे काही लार्जर मॉलिक्युल असतील ते इझिली सेपरेट होतात. आणि स्मॉलर मॉलिक्युल तुम्हाला माहितीच आहे की स्मॉलर मॉलिक्युल हे इझिली सेपरेट होत असतात. पण ज्यावेळेस आपण अल्टरनेटली इलेक्ट्रिक फील्ड हा अप्लाय केल्यानंतरच लार्जर मॉलिक्युल फास्टर मायग्रेट व्हायला चालू होतात. तर ती पण मी शंका या व्हिडिओमध्ये, म्हणजे काही तो जो काही जण विचारतील की लार्जर DNA फ्रॅगमेंट आहे, तुम्ही आधीच सांगितलं की फास्टर मूवमेंट होतात, पण मग ज्यावेळेस आपण जास्त प्रमाणामध्ये इंटरवलनंतर इलेक्ट्रिक फील्ड चेंज करतो त्यावेळेसच जे काही फास्टर जे काही त्याचं सेपरेशन आहे ते होत असतं. तर या व्हिडिओमध्ये आपण पल्स फिल्ड जेल इलेक्ट्रोफोरेसिस हा टॉपिक डिस्कस केला. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इम्पॉर्टंट वाटला असेल, नक्की व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.